जय महाराष्ट्र मित्रांनो, मनी मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आता तुम्हाला एक अनुभव सांगतो, ऐका. आपले जवळचे मित्र फॉलोअर आहेत, त्यांना परवाच मेसेज केला, आता पुढची मनी मॅनिफेस्टेशनची रील तुमच्यावरच टाकणार आहे. 25 वर्षापूर्वी स्वारगेट चौकामध्ये हात रुमाल विकत होता मित्रांनो, हात रुमाल. त्यानंतर 2018 साली त्यानं टिळक रोडला स्वतःची जागा घेतली आणि दुकान थाटलेलं आहे. पूर्वी भाड्यानं होतं, आता स्वतःच्या जागेमध्ये. टिळक रोडला पुण्यामध्ये स्वतःची जागा घेणं. माझ्या सोसायटीमध्ये 4 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. ते सोसायटीचा फ्लॅट विकला, गावाकडची जागा विकली, सगळं विकलं, जे काय होतं नातोडं. फक्त राहण्यापुरतं एक घर ठेवलं, जुनं झोपडपट्टीत होतं ते, आणि कोटींचा व्यवहार केला आणि जागा घेतली. इच्छा पूर्ण झाली. पण इच्छा पूर्ण करण्यासाठी मित्रांनो जिगर लागते ना काम करण्याची. लाज न बाळगता काम करायला लागतं. आजही त्याला सांगितलं ना फुटपाथवर विकणार का, तो म्हणतोय द्या मला विकायला बसतो मी, काही असू दे तुमचं. लाज बाळगत नाही. स्वारगेट चौकामध्ये रुमाल विकण्यापासून ते टिळक रोडला स्वतःचं दुकान. त्या माणसाचा स्वभाव वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, मनी मॅनिफेस्टेशनमध्ये हे लागतं मित्रांनो. अतिशय समाधानी व्यक्ती, अतिशय समाधानी. कधीही त्याच्या दुकानात जावा, घरी जावा, चहा पाणी जेवण रिकाम्या पोटी पाठवणार नाही. अतिशय समाधानी, तोंडावरती लक्ष्मी, साक्षात सरस्वती, इतकं गोड बोलणं. टिळक रोडला त्याचं दुकान आहे मित्रांनो. 2x2चं बेल्टचं गाजलेलं दुकान आहे. लोकांना माहीत नसेल, कधी गेला तर जावा तिथं. आणि स्वतःची जागेमध्ये दुकान पण आहे त्याचं. तर अतिशय समाधानी व्यक्ती, अतिशय समाधानी. आणि मनी मॅनिफेस्टेशनमध्ये मित्रांनो समाधानासारखी व्हायब्रेशन्स दुसरे नाही आहेत. समाधानी वृत्तीनं ज्यावेळी आपण गोष्ट प्राप्त करायला जातो ना, त्यावेळी ते व्हायब्रेशन जास्त कामाला येतात. स्वारगेट चौकामध्ये हात रुमाल विकण्यापासून ते टिळक रोडला स्वतःची जागा घेणं, समाधानी माणसाकडे लक्ष्मी जाते. धन्यवाद.